नमस्कार मंडळी. आज आपण एका महान आध्यात्मिक परंपरेच्या उगमाची गोष्ट पाहणार आहोत. नवनाथांची उत्पत्ती नेमकी कशी झाली याच्या मुळाशी असलेलं एक दैवी रहस्य आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नवनाथ हे नाव ऐकल्याबरोबरच आपल्या डोळ्यांसमोर योग, सिद्धी आणि गूढ शक्तींनी भरलेलं एक अद्भुत विश्व उभं राहतं. त्यांची ही परंपरा आजही लाखो लोकांसाठी एक मोठं प्रेरणास्थान आहे. पण हे महान सिद्ध पुरुष नक्की होते तरी कोण? ते या पृथ्वीवर आले कसे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका खूप जुन्या पौराणिक कथेमध्ये सापडतात. ही कथा आपल्याला खूप मागे घेऊन जाते, त्या काळात जेव्हा एक युग संपत होतं आणि दुसऱ्या एका नव्या युगाची सुरुवात होणार होती. ही गोष्ट आहे एका मोठ्या दैवी योजनेची. आपल्याकडे एक परंपरा आहे की कोणत्याही पवित्र कथेची सुरुवात ईश्वराच्या आराधनेने केली जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये सुद्धा कथेच्या सुरुवातीला अनेक दैवतांना वंदन केलेलं आहे. म्हणजे बघा, कथेच्या सुरुवातीला विघ्न दूर व्हावीत म्हणून श्रीगणेशाला वंदन, ज्ञानासाठी देवी सरस्वतीला, योग्य मार्ग दिसावा म्हणून गुरूंना आणि सर्व संतांना, आणि हो, ह्या परंपरेत श्रोत्यांनाही तितकाच मान दिला जातो. आता इथून आपली मूळ कथा सुरू होते, द्वारका नगरीतून. तो काळ होता द्वापार युगाच्या अगदी शेवटाचा. या द्वारकेत खुद्द भगवान श्रीकृष्णाने एका फार मोठ्या आणि महत्त्वाच्या कामासाठी एक खास सभा बोलावली होती, आणि या सभेसाठी काही विशेष पाहुण्यांना आमंत्रण होतं. हे पाहुणे म्हणजे काही साधेसुधे नव्हते. ते होते 9 दिव्य ऋषी, ज्यांना नवनारायण म्हणून ओळखलं जातं. कोण होते हे नवनारायण? तर ते होते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. ही सभा का बोलावली होती? यामागे खूप मोठं कारण होतं. एक असं ध्येय जे येणाऱ्या संपूर्ण युगाची दिशा ठरवणार होतं. पण प्रश्न हा आहे की या 9 महान शक्तिशाली नारायणांना श्रीकृष्णाने द्वारकेत एकत्र का बरं बोलावले असेल? काय योजना होती त्यांच्या मनात? याचं उत्तर दडलंय कलियुग या संकल्पनेत. आता कलियुग म्हणजे काय? तर हा असा काळ जेव्हा जगात अधर्म, अज्ञान आणि संघर्ष वाढतो, आणि याच युगासाठी श्रीकृष्णाने ही सगळी तयारी केली होती. आणि त्या सभेत श्रीकृष्ण त्या 9 नारायणांना म्हणाले की आता वेळ आली आहे. कलियुगात धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी आणि लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपल्या सगळ्यांना पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल. श्रीकृष्णाच्या या आवाहनानंतर सगळं काही ठरलं. ध्येय स्पष्ट होतं. मानवतेच्या कल्याणासाठी एक प्रचंड मोठी दैवी शक्ती आता पृथ्वीवर उतरणार होती. आणि आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे हे 9 नारायण प्रत्यक्षात 9 महान नाथ कसे बनले हे रहस्य उलगडणार आहे. चला तर मग आता बघूया की या 9 नारायणांनी कलियुगात नेमके कोणते अवतार घेतले आणि ते आज कोणत्या नावाने ओळखले जातात. तर इथेच 9 नारायण आणि नवनाथ यांचा संबंध स्पष्ट होतो. कवी नारायण यांनी अवतार घेतला मच्छिंद्रनाथांचा, हरिनारायण झाले गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायण बनले जालंधरनाथ, आणि प्रबोध नारायणांनी कानिपनाथांचं रूप घेतलं. आणि ही यादी इथेच संपत नाही. पिप्पलायन झाले चरपटीनाथ, आविर्होत्र झाले नागनाथ, द्रुमिल भर्तरीनाथ म्हणून ओळखले जाऊ लागले, चमस रेवणनाथ झाले, आणि करभाजन म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गहिनीनाथ. हेच ते 9 महान योगी ज्यांना आज आपण नवनाथ म्हणून ओळखतो. पण थांबा, ही गोष्ट फक्त ह्या 9 नाथांपुरतीच मर्यादित नव्हती. ही योजना खरं तर खूप मोठी, खूप व्यापक होती. या मोठ्या कार्यामध्ये नवनाथ एकटे नव्हते. त्यांना साथ देण्यासाठी इतरही अनेक देव, ऋषी आणि महान आत्मे पृथ्वीवर अवतरले होते. उदाहरणार्थ आपण पाहिलं तर महान कवी वाल्मिकी यांनीच पुढे तुलसीदास म्हणून जन्म घेतला. एवढंच नाही, ब्रह्मज्ञानी मानले जाणारे शुक ऋषी तेच पुढे संत कबीर बनले, आणि त्यांनी आपल्या दोह्यांमधून संपूर्ण समाजाला एक नवी दिशा दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी ही सगळी योजना आखली ते भगवान कृष्ण. ते स्वतः संत ज्ञानेश्वर म्हणून महाराष्ट्राच्या भूमीत अवतरले. म्हणजेच ही फक्त काही अवतारांची गोष्ट नव्हती, तर कलियुगात भटकटलेल्या मानवतेला आधार देण्यासाठी तयार केलेली एक संपूर्ण सुनियोजित दैवी व्यवस्था होती. आणि ही कथा जाता जाता आपल्याला एका खूप खोल विचारात सोडून जाते. जर देव आणि महान आत्मे संत म्हणून आपल्यात येऊन मार्गदर्शन करत असतील, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या प्रत्येकाच्या आत सुद्धा अशी कोणतीतरी दैवी शक्ती सुप्तावस्थेत असेल का, जी फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे.